मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय। कराडच्या एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा कासलेंनी केलाय। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते। मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले। आता वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे। सोशल माध्यमांवर देखील रणजित कासले यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। तर मी माझं मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर। रणजित कासले यांनी या व्हिडिओत केलेले खळबळजनक दावे कोणते आहेत पाहूया। विधानसभा निवडणुकीवेळी परळीमध्ये बंदोबस्तासाठी पोस्टिंग होती, त्यावेळी स्ट्रॉंग रूम जवळील ड्युटी बदलण्यात आली। स्ट्रॉंग रूम मधील पेट्यांची अदलाबदल करण्यात आली होती। पैशांची देवाणघेवाणही करण्यात आली। एका निनावी अकाउंटमधून अकाउंटला 10 लाख रुपये अचानक डिपॉझिट देखील झाले। वाल्मिक कराडनं विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत पैसे पुरवले। वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर बीकेसीतील कराडच्या ऑफिसचे फोटोही पोस्ट झालेले आहेत। कराडच्या एन्काउंटरसाठी 50 कोटींपर्यंतची ऑफर आपल्याला आली होती। पण कोण आहे हा रणजित कासले? पाहूयात ग्राफिक्सद्वारे। रणजित कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते। सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासणीसाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते। मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता ते परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता। परराज्यात त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचाही आरोप झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।